हॅलो नमस्कार मंडळी, बरे आहात का? मी तृप्ती टेल्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. खूप दिवसांनी हा ब्लॉग बनवण्याचा माझ्याकडे वेळ मिळाला आहे असं बोलू शकता. मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्याबरोबर मैसूर सिटी बघण्यासाठी. आपण आलो आहोत मैसूर सिटीमध्ये. सिटी खूप सुंदर आहे आणि इथे वेगवेगळे खूप जागा आहेत ज्या तुम्हालाही बघायला खूप आवडतील आणि मलाही. सो लेट्स एक्सप्लोर मैसूर सिटी विथ तृप्ती टेल्स. आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि दिवाळी चालू आहे, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सो लेट्स एक्सप्लोर तर मैसूर सिटी विथ मी. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण आपला प्रवास सुरू केला आहे. मॅपमधील अंतर आहे साधारण 145 किलोमीटरचं. 2-2.5 तास लागावेत. प्रवासात बघताय ट्रॅफिक नाही दिसत आहे. गोट्टीगिरी अजून झोपेतच आहे. कधी कधी काही शहरं पुन्हा भेटावीशी वाटतात, कारण काही क्षण मनातच थांबून राहतात. मैसूरू इज वन ऑफ दोज सिटीज. इट डझंट जस्ट स्टे इन मेमरी, इट्स कॉल्स यू बॅक. आजचा प्रवास त्या आठवणींच्या मागे आणि नव्या अनुभवांच्या दिशेने. फ्रॉम द क्वाइट कॉर्नर्स ऑफ बेंगलुरू we began our journey towards a city known for its grace, grandeurs and stories. जसजशी पहाट होतीये ना, तसं आभाळ हे वेगवेगळ्या रंगांच्या छटा दाखवत आहे. कधी राखाडी, कधी गोल्डन. feels very fresh. NH-275 हा महामार्ग खरंच खूप युनिक आहे. दोन्ही बाजूला झाडं, छोटी छोटी शहरं, मध्येच टेकड्या. आणि ह्याच टेकड्यांच्या मधोमध आहे रामनगरा हे गाव. रामनगरा हे फेमस आहे शोलेसाठी. हो, शोले मूवीतील रामगड म्हणजेच हे रामनगरा. इथेच शोले मूवीची शूटिंग झाली होती. अजूनही येथील लोकल्स शोले हिल्स असंच म्हणतात. आणि रामनगरा अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे. इट इज नोन ॲज सिल्क सिटी ऑफ कर्नाटका. रामनगरा हा मेजर हब आहे सिल्क ककून ट्रेडिंग आणि सेरिकल्चरसाठी. फक्त प्रवासच एवढा सुंदर असतो ना की मन तिथेच शांत होऊन जातं. आता मात्र पूर्ण पहाट झाली आहे आणि आपण लवकरच मैसूरला पोहोचणार आहोत. मैसूरला जाण्याच्या रस्त्यामध्ये दूरतर्फा गार शेती, उंच उंच नारळाची झाडं, म्हणजे एकदम सिनिक व्ह्यू आहे. मात्र हे आहे पयाना कार म्युझियम. इथे पण आपण नक्कीच भेट देऊ. खूपच सुंदर आहे, युनिक आहे. इथून इकडे गेलो तर उटीसाठी जाण्याचा मार्ग आहे आणि सरळ गेलो तर आपण पोहोचतोय मैसूर सिटीमध्ये. दसऱ्याच्या वेळेला मात्र मैसूर सिटीच्या एंट्रन्स पासून लाइटिंग केलेली असते, तीही बघण्याजोगी असते. आता आपला प्रवास सुरू झाला आहे चामुंडी हिल्ससाठी, जिथे आहे चामुंडेश्वरी मातेचं मंदिर. मैसूरू एक शहर नाही, एक अनुभव आहे. मैसूर सिटी इज ऑल्सो नोन ॲज सिटी ऑफ पॅलेसेस. मैसूरू ब्लेंड्स रॉयल हेरिटेज विथ एव्हरीडे ग्रेस. इट्स कर्नाटका's कल्चरल हार्ट, where every street has a story and every corner hums with a history. शहरात शिरताच लक्षात येते की इथे काहीतरी वेगळं आहे. रस्ते रुंद, झाडांनी सजलेले आणि ट्रॅफिकला पण शिस्त आहे बरं का. फ्रॉम द मजेस्टिक पॅलेस टू क्वाइट चार्म, सिटी मूव्स ॲट इट्स ओन रिदम, एलिगंट, टाइमलेस. इथे अजूनही हेरिटेज बिल्डिंग ह्या गुलाबी रंगात रंगवल्या जातात.
Roundabouts are decorated with statues, fountains, and flowering gardens. बरं, म्हैसूर सिटीला सँडलवूड सिटी किंवा जॅस्मिन सिटी असंही बोललं जातं आणि द क्लीनेस्ट सिटी ऑफ द इंडिया आहे. येथील दसरा हा फेस्टिवल नसून एक फिलिंग आहे. म्हैसूर म्हणजे राजशाही संस्कृती आणि साधेपणाचं सुंदर मिश्रण. चामुंडी हिल्स म्हैसूरच्या कुशीतलं एक उंच आणि शांत ठिकाण. सुमारे 3300 फूट उंचीवर वसलेलं हे मंदिर आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता हा वळणावळणाचा आहे. हवेत छान गारवा पसरलेला आहे. एक वळण घेतलं की दुसरं तयार. चामुंडी हिल्स म्हणते, थांब अजून एक दृश्य दाखवते. दुतर्फा झाडी, कुठे वाकलेली, कुठे सावली देणारी, कधी फोटोसाठी पोज देणारी. मधीतूनच येणाऱ्या गाड्या, प्रवास अगदी सुंदरच. कधी एखादा व्ह्यू पॉइंट येत होतो, तिथून संपूर्ण म्हैसूर नजरेत भरत होता. शेवटी एका वळणावर चढण संपली आणि मंदिर परिसराचं दर्शन झालं. मंदिराच्या परिसरात पार्किंगसाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. म्हणजे दसऱ्याच्या वेळेला सुद्धा इथे पार्किंगमध्ये कुठेच अडथळा येत नाही. कार पार्क करून आता आम्ही देवीच्या दर्शनासाठी निघालो. दर्शनाकडे जाण्याच्या मार्गावर तुम्हाला छोटी मोठी सुंदर दुकानेही दिसतील. ही दुकाने सुंदर सुंदर वस्तूंची आहेत. जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता. मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे. पूजेसाठी लागणारे तुम्हाला आरतीची थाट खाली पायऱ्यांजवळ तर मिळतेच, पण इथे मंदिराजवळही मिळून जाते. चामुंडेश्वरी देवी हे दुर्गेचं तेजस्वी रूप आहे. कर्नाटक राज्याची ती नाड देवी आहे. इथे प्रत्येक भक्ताचं मन थोडं हलकं होतं. मंदिराचं गोपुरम किती उंच नक्षीदार आहे ना. सकाळच्या प्रकाशात अगदी सोन्यासारखं चमकतंय. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मार्ग आहेत. पहिल्या एक साधी लाईन आहे जिथे तिकीट आहे 30 रुपये आणि दुसरं जी आहे VIP लाईन ज्याचे तिकीट आहे 100 रुपये. गर्दीच्या वेळेला तुम्ही VIP लाईनमधून गेलात तर दर्शन लवकर करू शकता. आम्ही VIP लाईनमधून दर्शन घ्यायचं ठरवलं. दर्शनाची लाईन काही मोठी नव्हती आणि दर्शन अगदीच 10 मिनिटांमध्ये होऊन गेलं. नेहमीप्रमाणे इथल्याही गाभाऱ्यामध्ये चित्रीकरण करण्याचं परमिशन नव्हते. देवीचा उल्लेख करायचा झाला तर देवी सिंहावर बसलेली आहे. तिच्या 8 भुजांमध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. तिच्या शक्तीचं प्रतीक. मंदिराचे हे सुंदर गोपुरम 7 मजली आहे. प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या देवी देवतांचे
आणि द्वारपालांचे चित्र कोरलेली आहेत. अगदी सुंदर. आणि हे द्वारपाल आपलं स्वागत करत आहेत. चामुंडेश्वरी देवीची दुसरी ओळख म्हणजे महिषासुरवदनी. ह्याच देवीने महिषासुराचा वध केला होता. ह्याच महिषासुराचे नावावरून या शहराचं नाव पडले मैसूरू. आणि इथल्या चौकामध्ये ह्या महिषासुराची एक मोठी प्रतिमा उभारलेली आहे. गेल्या वेळी नवरात्रीमध्ये आम्ही इथे दर्शनासाठी आलो होतो, पण प्रचंड गर्दी होती. दर्शन काही गाभाऱ्यात घेता आले नाही, पण स्वयं देवीच आपल्या मिरवणुकीच्या स्वरूपामध्ये बाहेर आल्या आणि आम्हाला देवीचं दर्शन घेता आलं. नवरात्रीमध्ये तिला पूर्ण मंदिर प्रांगणामध्ये असं मिरवणूकमध्ये फिरविले जाते. याच देवीच्या दर्शनाने राजा दसरा फेस्टिवलची सुरुवात करतो. दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो मैसूर शहर या चामुंडेरी हिल्सवरून बघण्यासाठी. किती सुंदर वाटते ना. तुम्ही एका क्षणातूनच अख्खं मैसूर शहर जे बघताय. खूप सुंदर नजारा आहे. मैसूर शहरामध्ये बघण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यातलीच एक आहे कारंजी लेक. आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता म्हणून लेकमध्ये जाण्याचा तेवढा आम्हाला काही चान्स मिळाला नाही, पण ही रस्त्यावरून जाताना मी तिचा एक व्हिडिओ काढलेला आहे. खूप सुंदर लेक आहे. देवीचं दर्शन झालं आणि मनही शांत झालं, पण पोट मात्र थोडंसं शांत करायचं की नाही, म्हणून आम्ही गेलो आमचा ब्रेकफास्ट करायला एक छोट्याशा लोकल ढाब्यावर, जो क्लीन आणि फुल ऑफ फ्लेवर होता. मोजक्याच मेनूसह गरमागरम इडली, चटणी आणि तुमची फिल्टर कॉफी. ब्रेकफास्ट खाऊन खूप बरं वाटलं. थोडंसं खाल्लं, थोडं बोललो आणि सुरू केला पुढचा प्रवास. मैसूरू हृदय दरबार. सयाजीराव रोडवर उभं असलेलं हे भव्य वास्तू अंबाविलास पॅलेस, दी ऑफिशियल रेसिडेन्स ऑफ वॉडिया डिनास्टी. हे 1897 ते 1912 बांधलं गेलेलं पॅलेस आहे. जेव्हा जुना पॅलेसला आग लागली होती तेव्हा हे ब्रिटिश आर्किटेक्टर हेन्री इर्विन यांनी डिझाईन केलेला राजवाडा आहे. हा इंडो सार्सेनिक शैलीत बांधलेला सुंदर आणि अप्रतिम महल म्हणजे देखण्याजोगेच आहे. आतमध्ये तशी शूटिंग अलाउड नाही आहे, तर मला काही थोडंसं व्हिडिओ आणि काही फोटोज कॅप्चर करता आले आहेत. पण तेही अंबाविलास पॅलेस फक्त एक राजवाडा नाही, तर एक भव्य विश्व आहे जे 72 एकर एरियामध्ये वसलेलं आहे. या राजवाड्यात अजूनही राजा आणि त्यांचा परिवार राहतो. हे आहे आतील काही दृश्य. राजवाड्याच्या आत प्रवेश करण्यासाठी मात्र तुम्हाला तुमच्या चपला बाहेर काढाव्या लागतात. त्यासाठी एक चप्पल स्टँड आहे. आत तुम्ही कितीही फोटो काढू शकता, फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते. राजवाडा खूप सुंदर आहे. मैसूरू पॅलेसला टोटल 7 गेट आहेत. त्यातले जे 4 गेट आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे पब्लिकला एंट्री आणि वेगवेगळ्या फेस्टिवलचे वेगळ्या यूज केले जातात. आणि राहिलेले 3 गेट जे छोटे गेट आहेत ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस यासाठी वापरले जातात. ही पॅलेसच्या अंतर्गत काही सुंदर छायाचित्रे आहेत जी आपण क्लिक केलेली आहेत. पॅलेस आतून अजूनही खूप सुंदर आहे. रंग, तेथील फोटो अजूनही तेवढेच सुंदर आहेत. पॅलेस परिसरात पूर्ण 12 मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये अजूनही पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. आणि जर तुम्ही शॉपिंगमध्ये इंटरेस्ट असाल तर ह्या परिसरामध्ये शॉपिंग सेंटर सुद्धा आहे. येथील दुकानांमध्ये तुम्ही लोकल प्रोडक्ट म्हणजे सँडलवूड पावडर, सँडलवूड अगरबत्ती, सँडलवूड धूप, कावेरी साडी, सिल्क साडीज हे विकत घेऊ शकता. मैसूर पॅलेस मन भरून बघितल्यानंतर आता मी आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचली आहे. हे डेस्टिनेशन आहे जिथे लहान मुलांबरोबर आपणही लहान होणार आहोत. आणि हे मैसूर पॅलेस पासून खूप जवळ आहे. सो आवर नेक्स्ट डेस्टिनेशन इज
मैसूर रेल्वे म्युझियम. मैसूर रेल म्युझियमचे तिकीट घेतल्यानंतर आपण गेलो आहोत रेल्वेच्या एक नव्या दुनियेमध्ये. म्युझियमच्या एंट्रन्सलाच आहे हा मैसूर रेल्वे स्टेशनचा मॉडेल. पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये आपण बघतो प्रिझर्व केलेले वेगवेगळे टेलिफोन्स, मशिनरी, त्याचबरोबर जुन्या काळातले इंजिनचे फोटोज, तिकीट मशीन्स हे बघण्यात काही औरच मजा येते. आणि दुसरं म्हणजे आपण ही तिकीटं बघितलेली आहेत, पण आपल्या मुलांनी थोडी बघितली होती. त्यांनाही ही तिकीटं बघायला आणि ही मशीन बघायला मजा येत असते. इथे येऊन जाणवलं की लहान मुलांबरोबर मोठी माणसंही आपलं बाळपण जगत होती. कोणाला नाही आवडत ट्रेनच्या दुनियेत प्रवास करायला. इथली टॉय ट्रेन हे महत्वाचं आकर्षण, म्हणून आम्हीही ठरवलं ह्या टॉय ट्रेनमध्ये बसून आपलं बाळपण परत जगण्याचं. इथे आम्ही बघितली छोटी मिनिएचर वंदे भारत ट्रेन. आणि हेच तो सेक्शन आहे जिथे आपल्याला जुने तिकीट मशिनरी दिसतीये. आता आपण चाललोय टॉय ट्रेन मध्ये बसायला. कधी कधी खूप मजा येते लहान होऊन बालपण जगण्यामध्ये. मग काय, आम्हीही तिकीट घेतलं आणि आमचा प्रवास सुरू झाला या छोट्या टॉय ट्रेनमधून. ही टॉय ट्रेन तुम्हाला पूर्ण पार्कचे 2 राऊंड करवते. आणिच या टॉय ट्रेनमध्ये बसल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाजूलाच मैसूर रेल्वे स्टेशन आहे आणि तिथे खरंच एक एक्सप्रेस ट्रेन उभी आहे. एवढं मस्त कॉम्बिनेशन, लव्ड इट. रेल म्युझियममध्ये छानसा वेळ स्पेंड करून आता आम्ही मोर्चा वळवला होता एक स्वीट डिटॉरकडे. ते आहे सापा बेकरी. येथील सावरडो ब्रेड, पेस्ट्रीज आणि इतर इटरीज खूप फेमस आहेत लोकल्स अँड टुरिस्टमध्ये. म्हणून म्हटलं आपण ही स्वाद घ्यावा. पण तिथे गेल्यावर समजलं की वेटिंग लिस्ट खूप आहे. मग काय, आम्ही निराश नाही झालो. आम्ही टेकअवे घेतला. इथल्या छानशा मेनूमधून आम्ही सिलेक्ट केलं एक स्वीट चॉकलेट बन अँड रागी चॉकलेट केक स्लाइस. आफ्टर ट्राईंग नाईस पेस्ट्रीज आपण परत पोचलो आहोत पॅलेसजवळ. पॅलेसजवळ येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इथे रात्री पॅलेसला पूर्ण लाइटिंग केली जाते आणि तो व्ह्यू बघण्याजोगे असतो. पण त्याच्या अगोदर आमच्याकडे थोडासा वेळ होता, सो व्हाय नॉट ट्राय दी स्पेशल रॉयल टांगा राईड.
ही अशी सुंदर कलरफुल बगी राईड कोणाला नाही आवडणार. ही रॉयल टांगा राईड तुम्हाला पॅलेसच्या सभोवताली एक संपूर्ण राऊंड मारून घेऊन येते. सो यू गेट द व्ह्यू ऑफ दिस लाईट अँड पॅलेस आणि त्याचबरोबर या सभोवतालच्या शहराचा तुम्हाला एक वेगळाच अनुभव घेता येतो. या पूर्ण राईडच्या वेळेला तुम्हाला आपले बग्गी राईडवाले दादा आहेत ना, ते वेगवेगळ्या स्टोरीज सांगतात आणि इन्फॉर्मेशन देतात अबाउट दिस पॅलेस, अबाउट दिस सिटी. त्यांच्या मते या कलरफुल टांगा राईडमध्ये तुम्ही एन्जॉय करताय मैसूर नाईट व्ह्यू. सकाळी दिसणारं मैसूर शहर आणि रात्री दिसणारं मैसूर शहरमध्ये खूप फरक आहे. सकाळी गजबज कमी होते. आता पूर्ण शहर वेगवेगळ्या टांग्यांनी त्याचबरोबर लोकल्स आणि टुरिस्टनी भरून गेलेलं आहे. आणि हीच ती जागा आहे जिथे आपण परत येणार आहोत पॅलेसचा व्ह्यू बघण्यासाठी. आपली रॉयल टांगा राईड आता पूर्ण झालेली आहे. सो लेट्स बाय टू दिस राईड अँड मूव्ह टुवर्ड्स द मेन इव्हेंट. बग्गीच्या दादाला आता आपण बाय केलेला आहे आणि आता आपण चालत चाललोय नेक्स्ट गेटवर, जिथून आपल्याला लाइटिंग केलेला पॅलेस दिसणार आहे. इथे पोहोचल्यावर लक्षात आलं की आमच्यासारखे अनेक शेकडो लोक इथे जमा आले होते हा व्ह्यू बघण्यासाठी. आणि दिस इज द मोमेंट. बघताय, दिस इज द मोस्ट ब्युटिफुल व्ह्यू एव्हर सीन. 70,000 छोटे छोटे टायनी बल्बनी हा पॅलेस त्यांनी झगमगला आहे. आणि ह्या व्ह्यू बघण्यासाठी आपण इथे पोहोचलेलो आहोत. दसरा फेस्टिवलमध्ये म्हणजे नवरात्रीमध्ये हेच राजवाडे पूर्ण लाखो दिवाने चमकतात. गेल्या वर्षी नवरात्री आलो होतो तेव्हा तो व्ह्यू आम्हाला भेटला होता. त्याची छोटीशी क्लिप माझ्याजवळ आहे, मी तुमच्यावर नक्की शेअर करते. तर आता या सुंदर व्ह्यू बरोबर आपण आपला डे 1 इथे संपवत आहोत. सो जर तुम्हाला हा आपला डे 1 मैसूर डायरीज आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे अजून आपल्या ट्रिपमध्ये अजून एक दिवस बाकी आहे, तो नक्की बघायला या. आणि पुन्हा एकदा हॅपी दिवाळी टू यू ऑल. बाय बाय.